अजित पवार यांच्या दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे। पण दादा, ज्या पद्धतीने हा अपघात घडलेला आहे त्याची काय चौकशी वगैरे शासन स्तरावरती केली जाणार आहे, काय नेमकी माहिती आहे? मला वाटतं की वरिष्ठ पातळीवरचे नेते या संदर्भातलं जे काही योग्य उचित असेल त्या पद्धतीचा निर्णय करतील। अंत्यसंस्काराची काही माहिती मिळाली का दादा, कधी केलं जाणार किंवा काय कशा? मला वाटतं की काही वेळेमध्येच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय पण इथे येत आहेत। आता त्यांचे कुटुंबीय पवार साहेबांचे जे काही निर्णय करतील त्याप्रमाणे पुढची कार्यवाही होईल। धन्यवाद। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। तर दुःखद असे हे क्षण कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी, कुटुंबासाठी देखील। अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्याआधी शारदा प्रांगणामध्ये त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। तर कार्यकर्त्यांचा आक्रोश या ठिकाणी आहेच, त्याचबरोबर दादा अमर रहे अशा घोषणा देखील कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी दिल्या जात आहेत। दादांसारखा स्पष्ट वक्ता असणारा नेता होणे नाही, दादांसारखा अविरतपणे, अखंडपणे, सातत्यानं काम करणारा नेता होणं फार अवघड आहे। आज ही जी कार्यकर्त्यांची, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आपण पाहताय, हे प्रेम दादांनी एका रात्रीमध्ये कमावलेलं नाहीये। तळागाळातल्या लोकांपर्यंत अनेक वर्षानुवर्षांपासून असलेला संपर्क, त्यांच्यासोबत असलेला वादविवाद, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि दादा म्हणून ज्या वेळेला अजित पवारांना संबोधलं जातं त्यावेळेला दादा या शब्दामध्ये सर्व काही आलं आणि त्यामुळेच दादांचं अंतदर्शन घेता यावं यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे देखील या ठिकाणी पोहोचतील। एक एक करून आता नेते या ठिकाणी दाखल होत आहेत अंतिम दर्शनासाठी। जयंत पाटील हे देखील इथे पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपल्या कुटुंबामधला एक मोठा व्यक्ती, कर्ता पुरुष आज आपल्यातून गेला, हीच भावना आज प्रत्येक बारामतीकराची आहे। महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। अवघं बारामती जे आहे ते सध्या या रुग्णालया परिसरामध्ये लोटलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। दादांवरचं प्रेम बारामतीकरांनी नेहमीच मतपेटीमध्ये सुद्धा दाखवून दिलेलं होतं। सर्वाधिक मताने जिंकून येणारा नेता म्हणून दादांची ख्याती होती। दादा असं म्हणायचे, 1 लाखाहून कमी मतांनी जर निवडून आलो तर मी राजकारण सोडीन। हे प्रेम होतं बारामतीकरांचं अजित पवारांवरचं आणि हा विश्वास होता अजित पवारांचा बारामतीकरांवरचा। आजही बारामतीकरांना असं वाटलं होतं दादा येतील, 4 सभा घेतील, सभा गाजवतील। मात्र अजितदादांच्या घड्याळाची ही वेळ चुकली। विदित जाधव हे दादांचे सुरक्षा कर्मचारी मुंबई पोलिसातले, त्यांचं देखील यामध्ये निधन झालेलं आहे। मुंबई या ठिकाणी राहतात विदित जाधव। त्यांचा दादांसोबतचा हा एक फोटो आपण या ठिकाणी पाहतो।